की मी 2024 म्हणजे 23 मध्ये ते भूल मला अशी याच्या पुढे नाही करायची आहे की बीजेपीला मला वोट नाही द्यायचं आहे. एक सरांनी मला विचारलं की तू स्वतःहूनच सगळ्यांची लाडकी कसं काय म्हणून घेतेस, तर तुमचा मिळालेला मला प्रतिसाद, तुमचं प्रेम, वाढत असलेले माझे सबस्क्रायबर्स, व्ह्युअर्स, यामुळं मला चांगलं समजते की मी तुमची लाडकी आहे आणि हक्कानं मी हे म्हणते की मी तुमची लाडकी आहे. चला, आज 31 डिसेंबर आहे, 2023चा शेवटचा दिवस आहे. हे वर्ष तुम्हाला कसं गेलं, ह्या वर्षात तुम्ही काय काय चुका केल्या, 2024चं काय संकल्पना तुमच्या आहेत, 2024ला काय टार्गेट आहे, काय तुम्हाला अचीव करायचं आहे, 2023ला तुम्ही कुणाची माफी मागणार आहात, याबद्दल आपण इंटरेस्टिंग प्रश्नांची उत्तरं आणि काही इमोशनल सुद्धा प्रश्नांची उत्तरं आपण इथल्या लोकांची जाणून घेऊयात. आणि पुन्हा एकदा मी तुमची सर्वांची लाडकी अर्पणा नुसता एंटरटेन मध्ये तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. सर, 2023 तुम्हाला कसं गेलं? 2023 खूप आनंदीमय आणि सुखमय गेला आम्हाला. आणि आम्ही 2023चा जो एंड आहे तो आम्ही आज हे आपली महालक्ष्मीच्या दर्शना घेऊन आज आम्ही नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे. आणि आम्ही पूर्ण फॅमिली आमच्या सोबत आहे. 2023 मध्ये काय चूक घडली आहे तुमच्या हातून? माझ्या हातून एक चूक घडलेली आहे, ती राजनीतिक आहे. मी ते बोलू शकतो की नाही बोलू शकत ते मला माहित नाही, पण मी माझा मनातली भडास काढून देतो की मी 2024 म्हणजे 23 मध्ये ते भूल मला अशी याच्या पुढे नाही करायची आहे की बीजेपीला मला वोट नाही द्यायचं आहे. अरे देवा, राजकारणात गेले डायरेक्ट. मध्ये केलेल्या चुकीबद्दल किंवा जर काही चूक झाली असेल तर तुम्हाला नेमकी कुणाची माफी मागायची आहे? मला माझी स्वतःचीच माफी मागायची की मी या जीवनात आलो आणि इतकं चांगलं म्हणजे जितकं मला कुठं फिरायला म्हणा, कुठं देवस्थान म्हणा, ते बघायला भेटलं. हेच माझी सर्वात मोठी चूक आहे की मी नाही फिरू शकत आहे. वैयक्तिक काय संकल्पना आहे? माझं वैयक्तिक हेच आहे की सगळ्यांसाठी चांगलं, माझ्यासाठीच मी सगळ्यांसाठी चांगलं. जर तुम्हाला थँक्यू म्हणायचं असेल तर कुणाला म्हणाल? थँक्यू का सासू सासऱ्यांनाच म्हणेल. एकदम छान आहे, चांगले आहे सासू सासरे आमचे, भरपूर केलं त्यांनी आमच्यासाठी. बस, जय भीम. हो, जय भीम. 2023 कसं गेलं तुम्हाला? माझ्यासाठी तर इतकं आनंदी नाही गेलं, कारण की माझ्या आई वडिलांनी माझ्याकडून एक्सपेक्टेशन केलेल्या होत्या की मला नोकरी वगैरे लागावी. मी पूर्ण प्रयत्न केले की घरवाल्यांना खुश करून नोकरी वगैरे लागू, पण काही कारणामुळे मी असफल राहिलो. 2024ची संकल्पना एकच आहे की मी जे देवापुढे आता साकडं घातलंय आज, ते माझ्या मुलासाठी, की तो आता नोकरीला 2024 माझ्यासाठी फुल एन्जॉय केलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. मला शुभेच्छा आहेत. हॅपी न्यू इयर 2024.